कोल्हापूरच्या कणेरी मठ परिसरातील कानडी बोर्ड जाळण्यात आले। कानडी बोर्ड लावल्यामुळे ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाले। धार्मिक कार्यक्रमासाठी कर्नाटकामधून येणाऱ्या भाविकांसाठी हे बोर्ड लावण्यात आले होते। ठाकरे गटाच्या संजय पवार यांनी कानडी बोर्ड फाडले, तर मनसेच्या राजू जाधव यांनी हे बोर्ड जाळले। महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी बोर्डची सक्ती केली असं मी ऐकलं होतं आणि कायदा केला अशी चर्चा पण आहे। पण तो कायदा कुठे येतो? जिल्हा प्रशासन अजून ते पोहोचायचा आहे का चालत चालत तो कायदा इथे आलेला आहे? जिल्हा प्रशासनाला हे लक्षात आलं पाहिजे की आज इथं काही तर कार्यक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी कन्नड बोर्ड लावलेले आहेत। एकीकडे बेळगावमध्ये जे आमचं हक्काचं आहे, भविष्यात आमचं होणारा महाराष्ट्राचं, त्या बेळगावमध्ये मराठी फलक काढून सक्ती करतायत, दादागिरी तिथलं सरकार करतायत आणि इथं आमच्या जखमीवर मीठ चोळायचं काम जर कोण लोक करत असतील तर चुकीचं आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्रात कन्नड बोर्ड लावले जातात आणि कर्नाटकातले जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला तर तो पुतळा काढला जातो। एवढं धाडस या कर्नाटकच्या सरकारचं आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये हे काळ सिद्धेश्वर महाराजांच्या इथं कन्नड बोर्ड लावले जातात, त्यांना दिशादर्शक म्हणून। हे कुठला न्याय? आणि महाराष्ट्रात मराठी लावायचं सोडून तुम्ही कन्नड का लावला? जिथं जिथं जेवढे बोर्ड कर्नाटकचे आहेत तेवढे सगळे बोर्ड काढणार, जाळणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीसाठी स्वतःच्या जीवाचा पण विचार करणार नाही।